पूर्वी वेश्या व्यवसाय प्रकरणात सापडलेली रेश्मा वाडेकर आणि बलात्काराचा आरोप झालेला तिचा पती मंगेश जयवंत वाडेकर या सराईत गुन्हेगार नवरा बायकोला सीआयडीच्या पथकानं तब्बल 43 कोटी 20 लाख रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी तुरुंगात डांबले। या प्रकरणात वास्कोच्या बायणा भागात राहणाऱ्या मूळ पश्चिम बंगालच्या निबू विल्सेंट उर्फ विल्सन यालाही अटक करण्यात आली आहे। हा विल्सन मुरगावच्या चिकोळणा बसस्थानकावर चॉकलेट आणि कॉफीच्या पॅकेटमधून उच्च दर्जाचा कोकेन घेऊन विक्रीसाठी आला असता सीआयडीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडलं। अशा प्रकारे गोव्याच्या इतिहासातील आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे। हा कोकेन थायलंडमधून आणला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सीआयडीचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार विल्सन हा ड्रग्ज देण्यासाठी चिकोळणा बसस्थानकावर येणार असल्याची माहिती सीआयडीच्या सूत्रांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला रंगेहात अटक केली। त्याच्याकडून चॉकलेट आणि कॉफीच्या 32 पाकिटांमध्ये लपवून ठेवलेला 4.325 किलोग्रॅम पांढऱ्या रंगाचा पावडरसारखा पदार्थ जप्त करण्यात आलाय। पडताळणी केली असता तो कोकेन असल्याचं उघड झालं। विल्सन याची सखोल उलट तपासणी केली असता त्यानं मंगेश आणि रेश्मा यांची नावं उघड केली। वास्कोच्या सडा भागात राहणाऱ्या रेश्मा वाडेकर हिनं हा कोकेन मागवला होता। हा कोकेन गोव्यात वितरित केला जाणार होता, त्यासाठी तिनं ग्राहक देखील ठरवला होता। बस स्थानकावर येणाऱ्या व्यक्तीला पार्सल दे असं तिनं विल्सनला सांगितलं होतं। विल्सन आणि मंगेश ड्रग्ज वितरणात सहभागी होते, त्यांना मालासह पकडण्यात यश आलंय असं राहुल गुप्ता यांनी पत्रकारांना सांगितलं। या तिघांना 6 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिलाय। दरम्यान रेश्मा अलीकडेच परदेशात गेली होती, त्यामुळेच जप्त केलेला ड्रग्ज भारताबाहेरून आणला होता की काय याबाबत तपास सुरू आहे। संशयित वाडेकर जोडप्याची पार्श्वभूमी तपासली असता वाडेकर जोडपं सराईत गुन्हेगार असल्याचं आढळून आलंय। रेश्माला यापूर्वी वेश्या व्यवसायाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती, तर मंगेशवर बलात्काराचा आरोप झाला आहे। नेबू विन्सेंटचा कोणताही पूर्वीचा गुन्हेगारीचा इतिहास दिसून आलेला नाहीये। कदाचित त्याचा कुरिअर बॉय म्हणून वापर होत असेल असा संशय आहे। या प्रकरणी सीआयडीचे अधिकारी सखोल तपास करत आहेत। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।